एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी असा संदेश देत रक्षाबंधन सणानिमित्त मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या तब्बल 24,800 राख्या पोस्टाद्वारे भारताच्या सीमेवर ठिकठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात आल्या आहेत. सीमेवर देशाचे आणि पर्यायाने नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सैनिकरूपी भावांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने भंडारी कॉलेजतर्फे हा उपक्रम गेली 10 वर्षे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सेवानिवृत्त सैनिक पी.टी. परब व विष्णू ताम्हणेकर, मालवणचे पोस्ट मास्तर देसाई, डेप्युटी पोस्ट मास्तर पुलसुंगे, संस्थेचे काउन्सिल ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य रामदास मयेकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य आर.डी. बनसोडे, प्राध्यापक पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी व इतर शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते. कारण याच्यातून आपण सैनिकांप्रती आपला असलेला आदर आणि भावना व्यक्त करतच आहोत. परंतु सीमेवर किंवा इतर ठिकाणी जे आपल्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देखील द्यायला तयार राहतात, अशा सैनिकांप्रती ही एक छोटीशी भेटवस्तू आपण देत आहोत. हे निश्चितच एक आपल्यासाठी प्रेरणादायक बाब आहे. आपण बघत असतो की म्हणजे मी आता सरांनी सांगितलं की मी ते शाहूवाडी पालकापुरीत कार्यरत होतो. तर शाहूवाडी तालुका हा माजी सैनिकांचा तालुका म्हणून आणि सैनिकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मी तिथं कार्यरत असताना मी जवळजवळ 3 वर्षासाठी कार्यरत होतो. म्हणजे आपण ऐकून बऱ्याच गोष्टी माहीत असतो की सैनिक म्हणून काम करणं किंवा सीमेवर लढणं हे किती कष्टदायी असू शकेल. परंतु ज्यावेळेस अशा गोष्टी आपण प्रत्यक्षात बघतो त्यावेळेस खरं तर त्याचं एकंदरीत महत्त्व आणि त्या घटनेमागे असलेलं किती मोठं दुःख असू शकतं ते आपल्याला समजतं. म्हणजे एक प्रसंग असा घडला होता की एक साधारणतः 30 ते 32 वर्षाचे सैनिक होते. नुकतं 2 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना ज्यावेळेस ते शहीद झाले त्याच्या 6 महिने आधी त्यांना मुलगा झाला होता. तर त्या मुलाला भेटण्यासाठी म्हणून त्यांना 6 महिने वाट बघावी लागली होती की मला माझ्या मुलाचा तोंड बघायला. त्यासाठी 6 महिने वाट बघावी लागली. त्यानंतर त्यांनी सुट्टी मान्य करून घेतली आणि सुट्टीसाठी ते गावी येणार होते. परंतु ज्या दिवशी येणार त्या दिवशीच ते अरुणाचल प्रदेशच्या त्या भागात कार्यरत होते. तर तिथं मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि हिमवर्षाव झाला होता. त्याच्यामुळे त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली. कारण त्यांचं जे काम होतं ते ज्या तुकडीत होते ते जेसीबी किंवा बुलडोझर म्हणतो त्याच्या सहाय्याने रस्ता सैनिकांसाठी खुला करण्याचं काम होतं. तर ते करत असताना दुर्दैवाने त्यांचा बुलडोझर खोल 400 ते 500 फूट खोल जरी कोसळला आणि त्यांना त्याच्यात शहीद झाले ते. तर म्हणजे अशा एवढ्या गोष्टी त्यावेळेस त्यांच्या अंतःसंस्कारासाठी आम्ही उपस्थित होतो. म्हणजे असा एकही माणूस नव्हता, शासकीय असू द्या किंवा पोलिसांमध्ये असू द्या, ज्याच्या डोळ्यामध्ये ते बघताना पाणी आलं नाही. म्हणजे एवढ्या कष्टदायी जीवन ते जगत असतात आणि एवढं अनिश्चित त्यांचं जीवन असतं. परंतु ते देशसेवा म्हणून ते पत्करलेलं असतं त्यांनी. तर याच्यापासून आपण देखील थोडीशी प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे की ठीक आहे, आपण सर्वजण तर सीमेवर जाऊन काही लढणार नाही आहोत, परंतु देशासाठी मात्र आपण इतर राहून देखील खूपशा गोष्टी करू शकतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण पाहिल्या की आपला देश स्वच्छ राहावा म्हणून आपण जो घरातला कचरा असेल तो जिथं आपला कचरा कोंडी असेल किंवा जी कचऱ्याची गाडी असेल तिथंच टाकणे, हे छोटीशी गोष्ट आहे. ज्याच्यातून आपण देशाच्या प्रती काहीतरी आपलं कर्तव्य बजावत असतो. तर अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतील ज्याच्यामधून आपण इथं आपल्या घरी राहून देखील देशसेवा बजावू शकतो. आपलं ते दैनंदिन काम आहे. म्हणजे आम्ही अधिकारी आहे तर आमचं काम आम्ही जबाबदारीनं पार पाडणं. तुम्ही आता विद्यार्थी दशेत आहात तर तुमचं जे काम आहे म्हणजे अभ्यासाचं ते तुम्ही जबाबदारीनं पार पाडणं. कारण याच्यातूनच पुढे जाऊन तुम्ही एक चांगले नागरिक बनत असतात. चांगले नागरिक ज्यावेळेस सगळे चांगले नागरिक होतात त्याच्यातूनच आपला देश पुढे जात असतो आणि देश घडत असतो. तरी याच्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी की एक चांगलं नागरिक म्हणून जे आपले कर्तव्य आहे ते आपण सर्वांनी पार पाडावे.
असे मी या निमित्तानं सर्वांना आपल्याला विनंती करेन आणि मला इथं उपस्थित राहून बोलण्याची संधी दिली तसेच इतक्या चांगल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आभार मानतो. गेली 10 वर्ष भंडारी एज्युकेशन सोसायटी ज्युनियर कॉलेजने सुरू केलेलं आहे. या समारंभाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले मालवण तालुक्याचे तहसीलदार साहेब दळे साहेब, गट विकास अधिकारी मॅडम, संस्थेचे श्री महेकर साहेब, ज्यांनी देशासाठी बॉर्डरवरती सेवा बजावली आहे, प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आहेत, असे 2 आमचे सत्कार मंत्री पद्मनाभ पगार सर आणि विष्णू तामाणेकर सर, या राख्या ज्यांच्या मार्फत सैनिकांच्या पर्यंत आपण पोहोचवणार आहोत ते पोस्ट ऑफिस विभागाचे तेरेस देसाई सर, कुलसुंगे सर, प्रशालेचे माजी विद्यार्थी या ठिकाणी काही उपस्थित आहेत, पत्रकार बंधू, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र. सलग 10 वर्ष हा उपक्रम आपण सादर करत आहोत. रक्षाबंधन चा अर्थ असा की भाऊ आणि बहीण यांच्या प्रेमाचं एक प्रतीक जे आहे ती राखी आहे. हा नुसता धागा नाहीये, याच्यामध्ये भाव बहिणीचं प्रेम आहे, एक विश्वास आहे, भावाकडून बहिणीचं संरक्षण होणार याचं एक उत्तरदायित्व म्हणा भावाचं ते याच्यामध्ये आहे आणि बहिणीच्या सर्व संरक्षणाची जबाबदारी जी आहे ही एका धाग्यामुळे भाऊ स्वीकारत असतो आणि म्हणून हा धागा खूप मोलाचा आणि खूप किमती आहे असं आपल्याला वाटतं. सैनिकांना राखी पाठवण्यामागची जी भावना आहे, तर सैनिक हे कुटुंबापासून खूप दूर असतात. देश सेवेचं वृत्ती घेऊन सीमेवरती काम करत असतात. त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक क्षण आहे असं मला वाटतंय. कारण सैनिक आपलं घरदार सोडतो, त्याचा अनुभव आमच्या कुटुंबामध्ये आम्ही खूप दिवस घेतलेले आहेत की माझ्या कुटुंबातले बरेच लोक हे आर्मीमध्ये आहेत. अगदी भाऊ सुद्धा मला आधीच रिटायर झालेला आहे, म्हणजे माझ्या आईच्या काकांच्या पासूनची परंपरा सुरू आहे शक्य. आणि ज्या दिवशी हा सैनिक सुट्टी संपून त्याला बसला जायचं असतं, एक दिवस अगोदरपासून सुटकी वातावरण घरामध्ये सुरू झालेलं असतं की उद्या जाणार आहे. आणि आता जरा टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे तसं फारसं जाणवत नाही, पण पूर्वी असं होतं की तो जाऊन पोचल्यानंतर त्याचं पत्र येईपर्यंत घराकडे चेन असायचं, म्हणजे पोस्टमॅनच्या कडे लक्ष ठेवूनच जायचं, पोस्टमॅन आला का, पत्र आलं का, पोचला का. म्हणजे एवढी परिस्थिती त्या काळची वाईट होती की घरातून गेलेलं त्याला घर सोडवायचं नाही आणि मग घरातून निघताना सगळ्यांचे डोळे पामावेले, एसटी पर्यंत जाताना रडारड असायची आणि दिवसभर तो कसा असा जायचा. हे सगळं दुःख जे आहे हे सैनिकांच्या वाट्याला येत असतं आणि असा सैनिक देशाच्या सीमेवरती आपलं बलिदान करण्यासाठी छानीटोपणाने उभं राहिलेला असतो. समोरचा दुश्मन किती वेगाने येऊ, किती तयारीने येऊ, आपल्या भारत मातेचं रक्षण करण्याची जबाबदारीचा विडा त्याने उचललेला असतो आणि हे करण्यासाठी तो जिथं उभा आहे त्याच्यापर्यंत आपली जी भावना आहे हे पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणजे ही राखी. सैनिकांचं जीवन जर बघितलं, सरांनी सांगितलं की ग्लेशियरमध्ये जे काम करतात, म्हणजे अगदी बर्फामध्ये, माझ्या भावाची पोस्टिंग 3 वर्ष बर्फामध्ये होती, दाढी करायची नाही, जखम जर झाली तर बरी होत नाही. त्यांच्याकडे ते हिटिंग सिस्टीम असते, त्याच्यामध्ये गरम पाणी करायचं आणि पाय त्याच्यामध्ये ठेवून बसायचं शरीर गरम करण्यासाठी. काही ठिकाणी फूड सुद्धा पोचत नाही, हेलिकॉप्टर्सद्वारे पॅकेट तिथं पोचवली जातात, विमानात ते छोटं वरतीच राहतं, तिथूनच खाली ते पॅकेट टाकली जातात. आणि अशा प्रकारचं जीवन, अशा प्रकारचा खडतर प्रवास
हे सैनिक करत असतात आणि त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली समस्त भारतीयांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. सैनिकांप्रती आदर व्यक्त करणं ही आपली जबाबदारी आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की सैनिक जेव्हा रिटायर होऊन येतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा होतो. तर ही दृष्टी सुद्धा बदलली पाहिजे. कारण जरी तो सैनिक रिटायर होऊन आलेला असला तरी सुद्धा देश सेवेसाठी त्यानं 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्यातले दिलेले आहेत. त्याचं सुद्धा मोल आपण करणं तेवढंच गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि एकच संदेश आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण देऊया. सीमेवर तुम्ही आमचे रक्षण करता, राखीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी आपुलकीचे नाते जोडतो. ही राखी सैनिकांच्या मनात आपल्या देश बांधवाविषयी प्रेम व आपलेपणाची भावना निर्माण करणं आपला हा छोटासा हा उपक्रम आपण साजरा केला. पण मित्रांनो, सैनिकांच्या बद्दल खरं प्रेम कधी व्यक्त होईल की सैनिकांच्या आता जे दोन सैनिक आपल्या समोर आहेत ज्यांनी देश सेवा केलेली आहे यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्यातील काही विद्यार्थी जेव्हा त्या सैनिक सेवेसाठी जातील त्यावेळेला आजच्या दिवसाचं खरं महत्त्व जे आहे ते संपन्न झालं असं मला परिस्थिती अशी आहे की मानवाच्या आसपास कोणी सैनिकामध्ये गेलेलं तसं सापडत नाही. आणि म्हणून सरांना एवढ्या गोटरसारख्या गावातून किंवा पासूनच्या लोकांचा शोध घेऊन बांदेकर सरांनी इथपर्यंत आणलेलं आहे. तर तुमच्यातून सुद्धा सैनिक घडाले अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या व्यासपीठावर आता हे जे उपक्रम तुम्ही राबवता मला असं कळलं मी इथे नवीन आहे. मी आता 1-1.5 महिन्यात झाले माझं जॉईनिंग करून इथे मालवण. मला हे कळलं की 10 वर्ष झाले भंडारी हायस्कूल हे उपक्रम राबवत आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण राख्या पाठवतो आपल्या बॉर्डरवर असलेल्या सोल्जर्सना, सैनिकांसाठी. तर हा उपक्रम या सगळ्या विद्यार्थी आणि आपला जी संस्था आहे तर ही खूप कौतुकास्पद आहे. आणि मी खूप अभिमानास्पद आहे की मालवणात आपण असा अभिनव उपक्रम राबवतो. आपले देशाचे जे सैनिक असतात ते आता माजी सैनिक जे आहेत त्यांनी ऑलरेडी त्याचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या पुढे म्हणजे सैनिकांचं कौतुक करणं म्हणजे छोट्या तोंडी मोठा घास घेण्यासारखं असतं. आपण सैनिक एक जो जवान असतो तो त्या सीमेवर आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार असतो. तर त्यांच्यासाठी आपण एक छोटीशी शुभेच्छा किंवा त्याची एक भेट म्हणून आपली कडून जी आपण जे त्यांना पाठवतो राखी हे त्यांना खूप आनंददायी असतं तिथे. म्हणजे आपल्यासाठी कोणीतरी ते ज्या लोकांसाठी तिथे उभे आहेत देशाच्या रक्षणासाठी आणि त्यांना ही शुभेच्छा देत आहे कोणतरी म्हणजे त्यांना खूप छान वाटतं तिथे बसून. आणि माझं एक तुमच्यामध्येच एक म्हणून माझा एक अनुभव आहे की आम्हाला यशदातर्फे ट्रेनिंग होतं आणि आमचे जे सिव्हिल सर्वंट आहेत त्यांचं एक आठवड्याभराचं मॉड्यूल असतं. सोल्जर्स आम्हाला मिलिटरी ट्रेनिंग पण मिळतं. एक आठवड्याभराचं ट्रेनिंग मॉड्यूल असतं. सिव्हिल मिलिटरी फ्युजन असं एक ट्रेनिंग मॉड्यूल आता सुरू केलेलं आहे. तर त्या मॉड्यूलमध्ये कसं आहे की आम्हाला जे सोल्जर्सचं त्यांचं डिसिप्लिन आहे ते शिकता यावं म्हणून हे सगळे जे ट्रेनिंग सिव्हिल सर्वंटचं जी ट्रेनिंग आहे ती दिली जाते. त्यांचं आणि मेन म्हणजे सोल्जर्सचं मी तुम्हाला सांगायचं ते डिसिप्लिन हे खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडून घेण्यासाठी. म्हणजे आपण बघतो की सकाळी आपण जे काही विद्यार्थी असतील लवकर उठणारे कोणाकोणाला एक सवय असते उशिरा उठायची, मोबाईल बघत पडत बसायची. म्हणजे आता मी तुमच्यातली एक आहे म्हणून मी सांगते जनरेशन मी मिलेनियल आहे पण तुम्ही जनरेशन झी किंवा जनरेशन अल्फा असाल. मला वाटतंय तुम्हाला माहिती आहे मी काय वापरते जे शब्द वापरते ते जनरेशन झेड. आता खूप मोठं आंदोलन झालं जनरेशन झेडचं. तर तुम्हाला जी एक डिसिप्लिन आहे डिसिप्लिन जी गोष्ट आहे ती सैनिकांकडून आपल्या खूप शिकण्यासारखं. तुमच्या रोजच्या ज्या तुमच्या डेली याच्यामध्ये ज्या गोष्टी आहे शेड्यूल आहे तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही डिसिप्लिन आणू शकता. आणि जसं तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आपण देशप्रेम हे फक्त सैनिकांसाठीच आहे किंवा आपण सैनिकच ते देश सेवा करतात असं नाही. आपण एक देशाचे
सुजाण नागरिक म्हणून सुद्धा आपण देश सेवा आपल्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण करू शकतो. जसं की आम्ही जसं आहोत सरकारी अधिकारी आहोत, आम्ही आमचं कर्तव्य एकदम सोपपणे निभावणं ही आमची देश सेवा आहे. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्ही खूप गोष्टींमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता. आता विद्यार्थिनींना स्पेशल मी सांगते, एक महिला म्हणून, की आता साहेबांनी सांगितलं झाशीच्या राण्यांनी आपल्या सैनिकांसाठी तयार केलेल्या राख्या आहेत. तर एक कॉर्पोरेटमध्ये मी काम केलं आधी, इथे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्यापूर्वी. कॉर्पोरेटमध्ये एक टर्म असते ग्लास सिलिंग, ग्लास ब्रेकिंग द ग्लास सिलिंग, एक टर्म ही स्पेशली एक मुलींसाठी टर्म यूज केली जाते. कारण की कसं होतं की मुलींना एका पर्टिक्युलर लेवलपर्यंतच वरती पोहोचता येतात. त्या एका ग्लास सिलिंगमध्ये त्या बंदिस्त असतात, एका चौकटीमध्ये त्या बंदिस्त असतात. तर जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे झाशीच्या राणीने ती चौकट ओलांडली आणि ती आज इतिहासात अजरामर झाली. म्हणून मी म्हणते की कॉर्पोरेटमध्ये जी एक टर्म आहे ब्रेकिंग द ग्लास सिलिंग, आणि म्हणजे त्याचं मराठी भाषांतर म्हणजे चौकटीच्या बाहेर जाणं. तर ती एक चौकट तुम्ही मोडून काढली पाहिजे आणि you should break the glass ceiling and come out of that. Then you can go forward. तुम्ही म्हणून जेव्हा म्हणजे झाशीच्या राणीकडून तुम्हाला काय घेण्यासारखं आहे तर हेच आहे. तिने चौकट मोडली आणि मग ती झाशीची राणी झाली. त्याच्या आधी ती एक सामान्य स्त्री होती, एका मुलाची आई होती, एक पत्नी होती, एक मुलगी होती. पण तिने देशसेवेसाठी चौकट मोडली आणि पुढे तिने तिच्या जे लोक आहेत, तिचे जे देश आहे, त्या देशासाठी तिने काहीतरी तिच्यातलं काढून दिलं, म्हणून ती आज इतिहासात अजरामर आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, स्पेशली विद्यार्थिनींना सांगते की तुम्हीही या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. आणि तुम्हाला तर खूप चांगलं व्यासपीठ आहे. जे आपले प्राचार्य वर्ग, आपले जे शिक्षक कर्मचारी वर्ग आहे तुमचे, ते तुम्हाला प्रोत्साहन देतच असतात या गोष्टीसाठी. आणि मी तुम्हाला हे सगळं सांगून तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू करत राहा, डिसिप्लिन अंगीकारा आणि ह्या सगळ्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी मला खूप मनापासून शुभेच्छा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.